आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। परराष्ट्र नीतीचे अभ्यासक अनय जोगळेकर आपल्या सोबत आहेत। अनयजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। द्विपक्षीय बैठक पार पडल्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते अधोरेखित झालेले आहेत आणि त्यावरती दोघांनी भाष्य केले। मात्र याकडे तुम्ही कसं पाहताय? कोणत्या मुद्द्यांना तुम्ही जास्त ठळकपणे मांडलात? सर्वात प्रथम ज्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिका भेट होत आहे ते बघितलं पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला भेट देणारे केवळ चौथे जागतिक नेते आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांच्या आमंत्रणावरनं ते तिथे जात आहे। त्याच्या आधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, जपानचे पंतप्रधान, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला II आणि त्यानंतर नरेंद्र मोदी। आणि त्याच्यात एक गोष्ट स्पष्ट होते। दुसरी गोष्ट, अमेरिका आणि भारत यांच्यातले संबंध गेल्या 2 दशकांपासून आणि दोन्ही देशात कोणतंही सरकार असलं तरी हे संबंध सातत्याने सुधारत आहेत। पण आता वेळ आलेली आहे की या संबंधांना एका नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी आणि त्याचं सुतोवाच या आजच्या भेटीमध्ये होताना दिसलं। यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर अमेरिका भारताला F-35 विमानं द्यायला तयार झालेली आहे। आतापर्यंत अमेरिका जरी गेल्या काही वर्षात भारताचा संरक्षण क्षेत्रातली सगळ्यात मोठा भागीदार असला तरी ज्याला कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणतात अशा गोष्टी अमेरिका भारताला द्यायला फारशी तयार नव्हती। कारण अमेरिकेच्या मनात संशय होता की भारत रशिया संबंधांमुळे अमेरिकेचं तंत्रज्ञान शेवटी रशियाच्या हातात पडेल। पण आता तो अडसर दूर झालेला आहे। अर्थात भारत आणि अमेरिका यांच्यातल्या संरक्षण क्षेत्रातल्या संबंधांना एक नवीन सुरुवात होते, ज्या योग्य F-35 भारताला मिळणं शक्य होईल। दुसरी गोष्ट, 26/11 ज्याला आता जवळजवळ 25 वर्ष उलटून गेलेली आहेत, 30 वर्ष होत आली, त्या 26/11चा जो ज्यांनी कट कारस्थान रचण्यामध्ये सहभागी असलेला तहव्वूर राणा अमेरिकेच्या ताब्यात आहे। पण अमेरिका तो भारताला त्याला हस्तांतरण करत नव्हती। त्याच्या वाटाघाटी गेली अनेक वर्ष चालू होत्या। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोष्ट घोषित केली की तहव्वूर राणाला भारताला सोपवण्यात येईल। तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोन्ही देशांमधला परस्पर व्यापार 2024 साली साधारणतः $130 अब्ज होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीने ही अतिशय चिंतेची बाब होती की याच्यात भारताची अमेरिकेला होत असलेली निर्यात ही अमेरिकेच्या निर्यातीच्या जवळपास दुप्पट आहे आणि दोन्ही देशांमधलं जे ट्रेड डेफिसिट आहे, तूट आहे, ती वाढत आहे। आणि ती दूर करण्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे असं ठरवण्यात आलं की 2030 पर्यंत हा व्यापार $130 अब्ज पातळीपासून $500 अब्ज पातळीपर्यंत न्यायचा आणि ती तूट भरून काढण्यासाठी अमेरिकेचं ऊर्जा क्षेत्रातला जो निर्यात आहे, म्हणजे पेट्रोलियम पदार्थ असतील, लिक्विफाईड नायट्रोजन गॅस असेल, जी बायडन सरकारच्या काळात त्याला फारसे ते चालना देत नव्हते कारण त्यांचा कल स्वच्छ ऊर्जेकडे होता, त्यामुळे त्याचा वापर करण्याचं ठरवण्यात आलं। याच्यामध्ये खास करून अणु ऊर्जेकडे आणि त्याच्यात ते स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर 20 मेगावॅट ते 300 मेगावॅटचे जे छोटे न्यूक्लिअर प्लांट आहेत ते आता भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यान्वित करण्याची योजना आहे। कारण भारताची ऊर्जेची गरज गेल्या पुढच्या 10 वर्षात अनेक पटीने वाढणार आहे आणि त्याच्यासाठी अमेरिकन खासगी कंपन्यांना ही मोठी संधी आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला जे भविष्यवेधी तंत्रज्ञान आहे, याच्यामध्ये सेमीकंडक्टर असेल, याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, क्वांटम कम्प्युटिंग असेल, रोबोटिक्स असेल, या सगळ्या गोष्टींसाठी भारत आणि अमेरिका यांच्या भागीदारीचा पाया या भेटीमध्ये रचण्यात आला। नरेंद्र मोदींनी अमेरिकन विद्यापीठांना सुचवलं की भारतामध्ये आता अनेक परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उघडण्यात येत आहेत, त्याचा तुम्ही फायदा घ्यावा। कारण ट्रम्प प्रशासनाला ही चिंता आहे की जी भारतीयांची संख्या अमेरिकेत जाते आणि त्याच्यातनं ते बेकायदेशीररित्या अमेरिकेला जातात, तो प्रश्न याच्यातनं सुटू शकेल। आणि जो सगळ्यात महत्वाचा एक कळीचा मुद्दा होता बेकायदेशीर भारतीयांचा, कारण अमेरिकेत मेक्सिको आणि कोलंबियाच्या खालोखाल सगळ्यात जास्त जवळजवळ 7.5 लाख भारतीय लोक बेकायदेशीर राहत आहेत। त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की जे काही एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचा प्रकार आहे हा कायदेशीर मार्गानेच झाला पाहिजे। बेकायदेशीर लोकांना आम्ही बिलकुल समर्थन करत नाही, परंतु त्याचा जो व्यापक मुद्दा आहे की हे जे जाणारे तरुण असतात त्यांना फसवण्यात येतं, त्यांच्याकडनं खूप मोठ्या प्रमाणावर पैसे घेण्यात येतात आणि हे करणारी जी सगळी ह्युमन ट्रॅफिकिंग चेन असते, इकोसिस्टीम असते, त्यातले अनेक जण अमेरिकेतही असतात। ही चेन, ही इकोसिस्टीम आपल्याला उखडून टाकावी लागेल। आणि त्यामुळे एक साधारणतः दिसलं की अमेरिकन सरकारमध्ये म्हणजे ट्रम्प प्रशासनामध्ये जे कोणी महत्वाचे लोक आहेत, याच्यामध्ये JD व्हान्स उपराष्ट्रपती, त्यांना मोदी पॅरिसमध्ये भेटले आणि अमेरिकेत काल ते त्यांच्या सगळ्या गुप्तहेर संस्थांच्या संचालिका आहेत तुलसी गबाड, त्यांना भेटले। आज सकाळी ते अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल वाल्ट्स यांना भेटले, मार्को रुबियोना, सगळ्यांच्यात एकच भेटले। विवेक रामास्वामींना भेटले, इलॉन मस्क जे त्यांच्या म्हणजे डोज जे म्हणजे मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्सचा जो भाग आहे तिकडे, तर त्या इलॉन मस्कला भेटले। आणि एका प्रकारे ट्रम्प यांच्या सगळ्या टीमची ही भेट झाली आणि ही पुढच्या 4 वर्षात म्हणजे ट्रम्प यांच्या कार्यकाळात भारत अमेरिका संबंध अधिक व्यापक, अधिक मजबूत होणार आहेत, त्याची ही नांदी आहे।
अगदी मस्क यांच्या भेटीसंदर्भात मी बोलणारच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं टीट टू टॅट या मुद्द्यावरती ज्यावेळेला आपण बघतो की भारताला गरज आहे तेलाची आणि वायूची असं म्हणत असताना यामध्ये खरंच आपल्याला किती गरज आहे आणि त्यात आपल्यावरती लादला जाणारा टॅरिफ या संदर्भात सध्या तुम्ही काय निरीक्षण नोंदवू शकाल? भारत आता जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आणखीन 2 वर्षात ती 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होईल, यात कोणालाही शंका नाही. जेव्हा भारत आर्थिक विकास करेल तेव्हा भारताची ऊर्जेची मागणी आता ज्याच्या आहे त्याच्या 3 ते 5 पट वाढेल असा अंदाज आहे. जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग म्हणतो त्याच्यात तर विजेची मागणी 10 पटीने वाढण्याची शक्यता आहे. हो. आता असं होतं की संपूर्ण जगात एक स्वच्छ ऊर्जेचा एक ट्रेंड आला होता, पण स्वच्छ ऊर्जा स्वीकारताना लोकांचं पेट्रोलियम पदार्थांचं खपत काही कमी होत नव्हती आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प सरकारचा वेगळा दृष्टिकोन आहे की अमेरिका जो जगातला सगळ्यात मोठा तेल आणि नैसर्गिक वायूचा उत्पादक देश आहे तो स्वतः आतापर्यंत उत्पादन कमी करत होता, पण ते जर अमेरिकेने उत्पादन वाढवलं तर अमेरिका या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि निर्यातही करू शकेल. आणि भारताच्याही ते सोयीचं आहे, कारण भारताला ही ऊर्जा आयात करायचीच आहे. मग ती रशियाकडनं करायची का सौदी अरेबियाकडनं करायची का नायजेरियाकडनं करायची. जर अमेरिका भारताला किफायतशीर दरात हे सगळे पदार्थ देत असेल आणि या सगळ्या पदार्थांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजार ठरवतो, म्हणजे काही भारत अमेरिका ठरवण्याचा विषय नाहीये आणि त्यामुळे अमेरिकेकडनं घेण्यात भारताला कोणतीही अडचण नाहीये. पण अणु ऊर्जेचा जो त्याच्यामध्ये भाग आहे, कारण भारत आणि अमेरिका यांचा अणु करार हा 2005 साली झाला. असं असलं तरी एकही अमेरिकन अणुऊर्जा कंपनी भारतात येऊ शकली नाही. जे काही प्रकल्प सुरू झाले ते मुख्यतः रशियाने सुरू केले. पण आता हे जे सगळे छोटे न्यूक्लिअर प्लांट आहेत ज्याचे 20 मेगावॅट ते 300 मेगावॅट याच्यातनं त्याचा किरणोत्सर्ग होण्याचाही धोका खूप कमी आहे आणि ज्याच्यातनं त्याला विरोध होण्याची शक्यता कमी आहे. या क्षेत्रात भारत आणि अमेरिका सहकार्य होण्यास मोठा वाव आहे आणि त्यामुळे ऊर्जा क्षेत्र हे भारत आणि अमेरिका संबंधांनाही ऊर्जा देईल अशी मला खात्री आहे. मात्र रेसिप्रोकल टॅरिफ संदर्भात जी आता वाच्यता झालेली आहे त्याचा काय नेमका परिणाम भारतावरती होऊ शकतो? कोणत्या गोष्टीचा माझा आवाज रेसिप्रोकल टॅरिफ जो आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं वेगळ्या टॅरिफचा उल्लेख केला जातोय की परस्पर एकमेकांवरती कर लादले जातील, त्यावेळेला जशा पद्धतीचं तुम्ही शुल्क आकाराल तशा स्वरूपाचं शुल्क आम्हीही आकारू असं एक भाष्य यावेळेला स्वतः ट्रम्प यांनी केलेलं आहे. नक्कीच शॉर्ट टर्म मध्ये याचे परिणाम होतील, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलं की नरेंद्र मोदी हे अतिशय ज्याला टफ निगोशिएटर आणि म्हणजे खास करून जे भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जे करण्यासाठी आवश्यक आहे ते करत असतात आणि जे भारताचं धोरण आहे तेच अमेरिका धोरण आता राबवेल. कारण आतापर्यंत अमेरिका इतर देशांकडनं आयात करत असताना फारसं शुल्क लावत नव्हती, पण निर्यात होत असताना इतर देश शुल्क लावत होते. तर अमेरिका पण धोरण अंगीकार करेल. याचा फटका काही क्षेत्रात भारताला बसेल, खास करून अॅल्युमिनियम आणि स्टील या क्षेत्रात तो फटका बसलेला आहे. पण मला असं वाटतं की अमेरिका भारताकडनं जवळपास 87 अब्ज डॉलर एवढं आयात करते. पण चीनची आयात किंवा युरोपियन युनियनची आयात, कॅनडाकडनं होणारी आयात ही भारताच्या अनेक पट जास्त आहे आणि त्यामुळे या देशांना सगळ्यात जास्त फटका बसणार आहे. आणि शेवटी अमेरिकेला ही एका प्रकारे महागाई आटोक्यात आणायची आहे आणि मला त्यामुळे वाटतं की हे आता रेटोरिक आहे, थोडंसं एक नवीन सत्तेवर आले घोषणा करण्याचा हा हंगाम आहे. कालांतराने जर याच्यामुळे महागाई वाढली असं ट्रम्प यांच्या लक्षात आलं तर यातले काही आयात शुल्क काही क्षेत्रातलं कमी होऊ शकेल. आजच त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये, पण काही शॉर्ट टर्म मध्ये याचा प्रभाव भारतावर नक्की होणार हे निश्चित आहे. नक्कीच. दोन्ही देशातल्या व्यापारासंदर्भात भाष्य करताना तो दुप्पट होईल यासाठी प्रयत्न केलेत. 2030 पर्यंतचा एक उल्लेख सुद्धा यामध्ये झालेला आहे. हे दुप्पट करत असताना भारतासाठी किती झळ बसू शकते? आता जसा तुम्ही तो उल्लेख केलाच, पण खरंच येत्या काळामध्ये या दुपटीचे फायदे तोटे कसे असतील? आता संपूर्ण जगात जरी या भेटीमध्ये चीनचा उल्लेख फारसा झाला नसला किंवा जो प्रश्न विचारला त्याच्यात त्यांनी माझे शी जिनपिंगशी अतिशय चांगले संबंध आहेत वगैरे असा उल्लेख डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असला तरी भारत अमेरिका संबंधांच्या खोलीमधला ड्रॅगन हा चीन आहे आणि त्याच्यामुळे चीनला टाळून कुठलीही गोष्ट होणार नाही. आज ही गोष्ट खरी आहे की अमेरिकेचं सरकार चीन द्वारे घेरलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकन कंपन्या असतील ज्या चीनला पर्याय म्हणून दुसऱ्या देशात गुंतवणूक करत आहेत. अमेरिका सरकार भारतासारख्या विकसनशील देशांना अधिक चांगलं तंत्रज्ञान देत आहे आणि त्याला आता वेग येईल. मला असं वाटतं जर 500 अब्ज डॉलर व्यापार होणार असेल आणि जरी अमेरिकेची काही म्हणजे माल आपल्याला घ्यावा लागत असला तरी भारताकडनं होणारी निर्यात मोठी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारात सेवा क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे. भारतात सगळ्या अमेरिकन मोठ्या सोशल मीडिया कंपन्या गुगल, ऍपल, फेसबुक सगळ्या आपल्या खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी हातपाय पसरलेले आहेत. दुसरीकडे भारताची जी निर्यात आहे जगाला
त्याच्यातला सगळ्यात मोठा वाटा सेवा क्षेत्रातला हा अमेरिकेला आहे आणि त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, कारण अमेरिकेत हा शेवटी राजकीय मुद्दा आहे आणि जो व्यापाराचा मुद्दा आहे तो तिथल्या लोकांवर प्रभाव टाकणारा मुद्दा आहे. पण त्याच्यापेक्षा खरा मोठा मुद्दा सेवांचा आहे आणि त्याच्याबद्दल जर फारशी चर्चा झाली नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. शेवटी दोन्ही लोकशाही देश आहेत आणि लोकशाही देशांमध्ये सरकारला त्यांच्या नेत्यांना आपल्या मतदारांना दाखवायला काही गोष्टी कराव्या लागतात. हा त्यातलाच भाग आहे असं मला वाटतं. पण 500 अब्ज डॉलर याचा अर्थ भारताची अमेरिकेला होत असलेली निर्यात आणि अमेरिकेची भारताला होत असलेली निर्यात याच्यामध्ये साधारणतः 4 पट वाढ पुढच्या 5 वर्षामध्ये होणार आहे. ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. अगदी एकच मुद्दा खरं तर आपला राहतोय तो म्हणजे एलॉन मस्क संदर्भात, कारण मस्क कशा पद्धतीनं हातपाय पसरण्यासाठी अर्थातच भारतामध्ये इच्छुक आहे याची कल्पना आपल्याला आहे आणि त्याचा उल्लेख सुद्धा खरं तर झालेला आहे. याबद्दल खरं तर बोलावं लागेल, मात्र आत्ता वेळ कमी आहे त्यामुळे या संदर्भात बोलता येणार नाही. मात्र तुर्तास धन्यवाद अनय जोगेकरजी, आमच्याशी बोललात त्यासाठी. धन्यवाद.